तो घरी गेला। दे बापाचं वचन आशीर्वादित करो। या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू येशूचे पुनरुत्थान झाले। पुनरुत्थान म्हणजे मरणातून उठणे। तो मरणातून उठला। गुड फ्रायडेच्या दिवशी आपण बघितलं की कशा प्रकारे त्याचे हाल झाले। 7 उद्गार त्याने वधस्तंभावरती काढले आणि आता या तिसऱ्या दिवशी मग मोठ्या सकाळी, मोठ्या पहाटेस, आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस ज्या महिला होत्या त्यांनी जे सुगंधी द्रव्य तयार केलेले होते ते कबरेजवळ घेऊन गेल्या। म्हणजे ते द्रव्य जे होतं, यहुदी लोकांची परंपरा होती की ज्यावेळेस एखादं व्यक्ती मृत पावायचा, मरण पावल्यानंतर त्याला कबरेमध्ये ठेवायचं। कबर म्हणजे जशी आपण करतो तशी कबर नाही। आपण कशी करतो, जस्ट माणूस बसल एवढी कबर करतो, त्याच्यामध्ये पेटी टाकतो, माती टाकतो आणि त्याला पुरून टाकतो। तिकडं तशी कबर नव्हती। कबर जी होती ती मोठी घरासारखी कबर होती, तिला पायऱ्या होत्या आणि आतमध्ये प्रेत ठेवता येईल अशी जागा, ओटा तयार केलेला असायचा आणि त्या ओट्यावरती ते प्रेत ठेवल्या जायचं आणि ते प्रेत ठेवलेलं असताना त्या प्रेताला सुगंधी द्रव्य लावल्या जायचं। जसं आपण इजिप्तमध्ये बघतो, मोबाईलवरती ममीज बघतो, त्यांना द्रव्य लावतात, तागाची वस्त्रे गुंडाळतात आणि त्यांना ठेवतात, तसं मग त्याला पूर्णपणे सुगंधी द्रव्य लावल्या जातं त्या प्रेतक्रियेला आणि मग नंतर तागाची वस्त्रे गुंडाळली जातात, व्हाईट कपडा, आणि मग नंतर त्या प्रेताला ठेवल्या जातं। म्हणजे पुष्कळ दिवस ते प्रेत तसंच राहतं। मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की मग मोठ्या पहाटेस पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी तयारी केली त्यावेळेस त्या सुगंधी द्रव्य घेऊन कबरेजवळ आल्या आणि त्यांनी बघितलं की कबरेवरून धोंड लोटलेली आहे। ही धोंड साधी धोंड नव्हती, असा छोटासा दगड नव्हता की एका माणसाने उचलावा आणि बाजूला टाकावा। ही धोंड कमीत कमी 2 टन एवढी धोंड होती आणि ती सहज रीतीने ढकलल्या जात नव्हती। त्याला फार पुष्कळ 5-10 लोक लागायचे आणि त्याच्यावरती शिक्का मारण्यात आलेला होता रोमी गव्हर्नरचा की ही धोंड कोणीच हिला हात लावू नये म्हणून, कारण की आतमध्ये येशूचं प्रेत ठेवण्यात आलेलं होतं। आणि मग त्यांनी बघितलं की एवढी मोठी धोंड कबरेवरून लोटलेली आहे आणि असे त्यांना आढळले। त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही। मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली। तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले। तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? म्हणजे जिवंत जो आहे तो प्रभू जिवंत आहे आणि हा जो प्रभू आहे हा मेलेला राहिला नाही, याला कबरेत ठेवलेला नाही, तर तो प्रभू कबरेतून उठलेला आहे। तो प्रभू मरणावरती विजय मिळवलेला प्रभू आहे। हालेलुया। आज गुड न्यूज तुम्हाला देत आहे, आनंदाची बातमी तुम्हाला देत आहे की ज्या प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवता, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवता तो जिवंत आहे आणि आज देखील जिवंत आहे। हालेलुया, हालेलुया। कितीतरी राजे आले, कितीतरी मोठमोठे वीर आले, योद्धे आले, कितीतरी लोक आले, पण आज आम्हाला पाहायला वाटतं की सगळ्यांच्या कबर आहेत, परंतु एक कबर अशी आहे जी रिकामी आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची कबर आहे। हालेलुया, 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 हालेलुया। म्हणून ही गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे की आमचा प्रभू जिवंत आहे। तुमच्यासाठी चांगली बातमी आहे, माझ्यासाठी चांगली बातमी आहे की ज्याच्याकडे आम्ही प्रार्थना करतो तो परमेश्वर, त्याला कबर रोखू शकली नाही, त्याला मृत्यू रोखू शकला नाही, त्याला शरीर रोखू शकलं नाही। म्हणजे शरीरामध्ये मरण आहे। आज या पृथ्वीवर आलेला प्रत्येक जण, मग कोणी असो, लहान असो मोठा असो, त्याला मरण आहे। एक काळानंतर आम्ही मरणार आहोत आणि मेल्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी मरणातून लवकर उठणं नाही। जे अविश्वासणार आहे त्यांच्यासाठी अधोलोक आहे, परंतु जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सुखलोक, स्वर्ग आहे। पण पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की आत्तापर्यंत जेवढे लोक येऊन गेले तेवढे लोक मृत पावले आणि त्यांच्या कबरा आहेत, परंतु त्या सगळ्यामध्ये जर प्रथम फळ जर कोणी असेल जो मरणातून उठला तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। म्हणून म्हटलेला आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का करता? मग आज जर आम्ही प्रभू आमचा जिवंत आहे तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलं पाहिजे। आम्ही त्याला मेलेल्या शोधणार नाही, तर आम्ही त्याला जिवंतामध्ये शोधणार आहोत। जर आम्ही पहिले पेत्र याचा 18वा अध्याय बघितला, पहिले पेत्र याचा 18वा अध्याय आणि पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन। पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन। कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे
नव्हे, अशा नाशवंत वस्तूने नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. तुम्ही मुक्त झाला आहात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, म्हणजे आमचं तारण जे झालं, आम्हाला जी कृपा प्राप्त झाली ती सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी प्राप्त झाली नाही. म्हणून जे येशूवरती विश्वास ठेवतात त्यांचं तारण जे आहे ते प्रभू येशूच्या रक्तामुळे झालेलं आहे. पण अशा नाशवंत वस्तू म्हटलेल्या सोने रुपे ह्या गोष्टी ज्या आहेत काही काळानंतर नाश पावणाऱ्या आहेत. मी आत्ता ग्रुपवरती तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता. 90 लाख रुपये एका माणसाने त्या काय म्हणतात ते मोबाईलवरती गेम खेळण्यामध्ये घालवले. तुम्हाला काय वाटतं हे जे जुगार असतात, जे ड्रीम्स 11 असतं, काय काय ॲडव्हर्टाईज येतात, हे सगळं तुम्ही जे खेळता ते तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी करतात का? त्यांची इच्छा असते तुम्ही श्रीमंत व्हावं. जुगार खेळून कोणी श्रीमंत झालं? शेअर मार्केट, काही काही लोक नाही शेअर मार्केट आहे पैसा लावला चालतो. तुम्हाला काय वाटतं त्याच्यातून तुम्हाला श्रीमंत करायचं असतं? आपला भ्रम असतो. आपल्याला काय वाटतं ते आपल्याला श्रीमंत करतात. ते आपल्याला श्रीमंत करायसाठी ते काय म्हणतात ते वेगवेगळे गेम्स नसतात. त्या जुगार जे असतो तो सगळा मोबाईलवरती त्याला जुगारच म्हणतो मी. तो जुगार आपल्याला श्रीमंत करू शकत नाही. सोनं रुपयाच्या पाठीमागे आम्ही लागतो. आम्हाला वाटतं की त्या जुगार खेळाने 1 महिन्यामध्ये झटपट आम्ही श्रीमंत हो. झटपट श्रीमंत होण्यासारखा उपाय कोणताच नाही. झटपट श्रीमंत कोणी कोणाला होऊ देणार नाही. कॉम्पिटिशन आहे. जो माणूस तुम्हाला देतो त्याची पण इच्छा असते ना, ज्याचं ते ड्रीम 11 असेल, ज्याचं ते काय चक्री काय खेळतात ते असेल, किंवा काही जुगार असेल, त्याने जो जुगाराचा अड्डा स्थापन केला किंवा त्याने जो मटका लावलेला आहे तो मटका तुम्ही श्रीमंत व्हावं, तुम्ही लॉटरी जी टाकलेली तुम्ही श्रीमंत व्हावं म्हणून ती टाकलेली नाही. ती टाकलेली आहे त्याचं चालावं म्हणून. पण आपण किती भोळे आहोत, आपण सहज फसल्या जातो. ती स्टोरी मी ऐकत होतो त्या मोबाईलवरती. त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं पहिले मी छोटे पैसे लावले, 1000 लावले, मला वाटलं येतील. मग 2000 लावले, मग थोडे वापस आले. मग परत 5000 लावले, जास्त आले. मग त्याला असे लालच लागले की थोडे टाकले तर जास्त येतात. मग असं करता करता तो म्हणे मी 1 टाकले, 2 टाकले, मग नंतर 5 लाख टाकले, 10 लाख टाकले. आणि असं करता करता तो म्हणतो 90 लाख रुपये मी त्या काय म्हणतात ते गेम असतो तो कॅसिनोचा चक्री गेम त्याच्यामध्ये टाकले आणि माझी शेती गेली, सगळं गेलं. पण त्या ठिकाणी मला काय ते पैसे वापस आले नाही. तुम्हाला श्रीमंत बनावं म्हणून जुगार नसतो. एक डोक्यामध्ये ठेवा, या जगामध्ये कोणीच असा व्यक्ती नाही की जो तुम्हाला दुप्पट पैसे करून देईल, जो तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी प्रयत्न करील. फक्त एक आणि एकच आहे प्रभू, आणि तुमचे कष्ट जे तुम्हाला मोठं बनवतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून डोक्यातून हे विचार काढून टाकायचे आणि सरळ सरळ प्रामाणिकपणे जे देवाने आपल्याला काम दिलं ते करायचं. म्हणून निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. म्हणजे येशूने जे रक्त सांडलं त्या रक्ताने आम्ही मुक्त झालेलो आहोत. या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त झालेला आहे. ज्याला ख्रिस्त समजला त्याला जीवन समजलं, म्हणजे जीवन पण लाभलं त्याला. म्हणजे ज्याला ख्रिस्त समजतो त्याला जीवन लाभतं. मग तो या गोष्टीकडे पळत नाही, या गोष्टीची आशा जास्त करत नाही. आणि आशा बाळगली तरी ती आशा इथंच राहून जाईल, कारण की सगळं सोनं रुपये या गोष्टीद्वारे आमचं तारण झालेलंच नाही. पवित्र शास्त्रात आम्हाला सांगतं की आमचं तारण जे झालं ते फक्त त्याच्या मूल्यवान रक्ताने झालेलं आहे. म्हणून येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही पापी असतानाच प्रभू येशू आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. आम्ही चांगले असताना मेला नाही, तो पापी असताना आम्ही तो मरण पावला. आणि म्हणून म्हटलेलं आहे की त्याला कुजण्याचा अनुभव येऊ दिला नाही. पवित्र शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्ताला जसं शरीर कुजतं किंवा ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस त्याला कुजण्याचा अनुभव येतो, परंतु त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 27 वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये स्पष्ट ज्यावेळेस तो पेत्र उभा राहतो आणि भाषण देतो त्यावेळेस तो काय म्हणतो 27 वचनात, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. म्हणजे पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव आला नाही. कितव्या दिवशी येशू मरणातून उठल्या? 3ऱ्या दिवशी. शरीर कुजलं असेल का? शरीराची दुर्गंधी सुटली असेल का? नाही सुटली.
लगेच तिसऱ्या दिवशी पुन्हा तो उठला आणि असं म्हटलेलं आहे की त्याने प्रेषितांना दर्शन द्यायला सुरुवात केली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालं ते पुनरुत्थान अनेक लोकांसाठी आशीर्वाद ठरलं आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी जीवन ठरलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी जो विश्वास ठेवतो की माझा प्रभू जिवंत आहे, मी पापी आहे, मी केलेल्या पापांची येशू मला क्षमा कर, त्याची पापे कितीही असली तरी प्रभू त्याच्या पापाची क्षमा करतो आणि त्याच्या मूल्यवान रक्ताने तो त्याला धुवून स्वच्छ करतो आणि त्याला जीवन प्राप्त होतं. म्हणून आज पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आजचा आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस याच्यासाठी आहे की ज्या येशू ख्रिस्तावर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्याच्याबद्दल दिव्यदूत देखील सांगतात की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यात का करता. मग आम्ही मेलेल्यामध्ये करत नाही. आम्ही जाऊन त्या ठिकाणी कबरेवरती फुलं वाहत नाही. येरुशलेमला गेल्यानंतर तुम्ही त्या कबरेवरती फुलं वाहत नाही कारण की तिथं येशू नाही. तिथून येशू मरणातून उठलेला आहे. फक्त ती कबर साक्षीदार आहे. ज्यावेळेस तुम्ही जाता आणि बघता त्यावेळेस ती कबर एक साक्षीदार आहे की या कबरेमध्ये येशू ख्रिस्ताला ठेवण्यात आलेलं होतं, परंतु ती कबर आज रिकामी आहे आणि तो मरणातून उठलेला आहे. मग जर प्रभू येशू मरणातून उठला तरी तर वचन सांगतं की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता. मग जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला देखील परमेश्वर मरणातून उठवणार आहे. हालेलुया. म्हणजे तुम्हाला आणि मला काय आहे, खात्री आहे. खात्री आहे तुम्हाला आणि मला की आम्ही मरणातून उठणार आहोत. आम्हाला मरण हे शेवट नाही. काही जण म्हणतील एकदम मेल्यानंतर बाकीचे लोक बघा शोक करतात आणि खूप रडतात आणि खूप ओरडतात. ते म्हणतात की आता आमचा माणूस मेला आणि आता संपलं सगळं. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना मरणाचा अनुभव येणार नाही. मरणाचं म्हणजे शारीरिक मरण येईल, परंतु त्या मरणानंतर ज्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला त्याचं शरीर जे आहे ते मरणातून उठवल्या जाईल आणि आम्ही तोंडोतोंड एकमेकाला भेटू. म्हणून आज सकाळीच मी संजीवनाच्या प्रार्थनेमध्ये म्हटलं की तुम्ही इतक्या दिवस प्रार्थना सोबत केल्या, असेच तुम्ही सोबत राहा आणि एक दिवस असेच आपण स्वर्गामध्ये एकमेकांजवळ बसून देवाची स्तुती करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगाला आशा नाही पण मला आणि तुम्हाला आशा आहे आणि ती आशा ख्रिस्त प्रभूमध्ये आहे की तो जर जिवंत आहे तर आम्ही देखील युगानुयुग जिवंत राहणार आहोत. आम्हाला परमेश्वर त्याच्या सारखा उठवणार आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यात का करता. यापूर्वी येशूने भरपूर भविष्यवाण्या केल्या पण त्या लोकांना समजल्या नाही. जर आम्ही बघितलं योहानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 19 वचन, योहानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 19 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. पुढे यहूद्यांनी यरूशलेम येऊन याजक व लेवी यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारण्यास पाठवले, तेव्हा त्यांची साक्ष हीच आहे. नाही, योहान 2:19. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. आणि 20 वचन म्हटलेले यावरून यहुदी म्हणाले मंदिर बांधावयास 46 वर्ष लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय. आता या ठिकाणी येशू काय म्हणतो, इस्रायलाचं भव्य मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर इतकं मोठं आहे की ते मंदिर एका दिवसात बांधलं नाही, 46 वर्ष लागली ते बांधण्यासाठी. आणि ते मंदिर पाहून येशू ख्रिस्त काय म्हणतो, हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. तो मंदिराबद्दल बोलला होता का, पण हे समजलं नाही लोकांना. तो ज्यावेळेस बोलायचा त्यावेळेस लोकांना समजत नव्हतं कारण की आत्मिक ज्ञान नव्हतं. येशू त्या मंदिराबद्दल बोलत नव्हता किंवा त्या वास्तूबद्दल बोलत नव्हता, तर येशू ख्रिस्त शरीररूपी मंदिराबद्दल बोलत होता. म्हणून म्हटलेले की आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आणि येशू स्वतःच्या शरीराबद्दल म्हणत होता की हे मंदिर तुम्ही मोडून टाका, म्हणजे ज्यावेळेस मी मृत पावल त्याच्यानंतर हे मंदिर पुन्हा 3 दिवसाने उभारण्यात येईल. 3ऱ्या दिवशी ते उभारण्यात येईल, म्हणजे मी मरणातून 3ऱ्या दिवशी उठणार ही भविष्यवाणी त्याने केली, पण ती भविष्यवाणी त्यांना समजली नाही. म्हणून येशू ख्रिस्त ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, आज या पुनरुत्थानाच्या दिवशी, आज त्याच्या मरणातून उठण्याच्या दिवसाचा सोहळा आम्ही साजरा करत असताना परमेश्वराने जी अभिवचनं दिलेली आहेत ती अभिवचनं येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आहेत.
जी भविष्यवाण्या त्याच्या संदर्भात केलेल्या होत्या, जुन्या करारामध्ये ज्या भविष्यवाण्या केल्या, नव्या करारामध्ये ज्या भविष्यवाण्या केल्या, त्या सर्व पूर्ण झालेल्या आहे. आणि आता देवदूत सांगतात की जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये करू नका. मग ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस अशी प्रार्थना करू नका की येशू आजही मेलेला आहे. काही लोक प्रार्थना करतात ना येशूकडे, अशी प्रार्थना करतात जसं येशू खरंच मेला आणि तो आमची काही प्रार्थना ऐकणार नाही. असं म्हणतात की प्रभू आता तू मरण पावला गुड फ्रायडेला, आता काही जण फार धाय मोकलून रडतात, आता कसं होणार काय होणार. येशू मेलेला फक्त स्मरण आम्ही करतो. तो मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आज देखील जिवंत आहे. आणि जो कोणी त्याच्याकडे प्रार्थना करतो त्याची प्रार्थना ऐकण्यास जिवंत देव सक्षम आहे. हालेलुया. मग आज जी प्रार्थना तुम्ही करणार ती प्रार्थना कोण ऐकल? येशू ऐकल. बरं, येशू जो मरणातून उठला, काही लोकांचा असा समज आहे की येशू जो वधस्तंभावर खिळला तो शरीराने खिळलाच नाही. काही लोक असं म्हणतात तो फक्त आत्म्यामध्ये खिळला आणि तो आत्म्यामध्ये उठला. तुम्हाला काय वाटतं? पवित्र शास्त्र काय सांगतं? व्हेरी गुड. येशू आत्म्यामध्ये मेला नाही, शरीरामध्ये मेला. त्याला आमच्यासारखं हाडमास होतं म्हणून हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे की तो आत्मा मेला आणि आत्म्यामध्ये त्याला वरती घेतलं. तिथं येशू नव्हताच असं काही जण म्हणतात. वधस्तंभावरती मरायच्या वेळेस येशू नव्हताच असं म्हणतात. हे खोटं शिक्षण आहे. खरं शिक्षण हे आहे की येशू आमच्यासारखा हाडमासाचा होता, एका वेळेस एकाच ठिकाणी राहत होता. आणि ज्या वेळेस येशूला वधस्तंभावर मारलं त्यावेळेस आमच्यासारखं शरीर होतं आणि तो वधस्तंभावर खिळल्यानंतर तो शरीरामध्ये होता. शरीरामध्ये त्याला खिळण्यात आलं. ज्या वेदना एका सामान्य माणसाला होता त्याच वेदना येशू ख्रिस्ताला झाला. जो त्रास सामान्य माणसाला होतो तोच त्रास त्याला झाला. आणि वधस्तंभावर खिळल्यानंतर जे मरण सामान्य माणसाला येतं तेच मरण येशू ख्रिस्ताला आलं. म्हणून येशू जो आहे तो शरीरामध्ये त्या ठिकाणी मरण पावलेला आहे, शरीरामध्ये. म्हणून आम्ही शरीरामध्ये मरण पावलेल्या येशूवरती विश्वास ठेवतो. आणि शरीरामध्ये मरण पावल्यानंतर हा जो येशू मरणातून उठला त्यावेळेस तो आत्म्यात उठला का? आत्म्याने उठला की शरीराने उठला? शरीराने उठला. इथं पवित्र शास्त्र सांगतं की ज्यावेळेस त्या कबरेत गेल्या त्यावेळेस कबरेत गेल्यानंतर जर आत्म्याने उठला असता तर शरीर कुठं पाहिजे होतं? कबरेतच पाहिजे होतं. कारण की जर आत्म्याने उठला, फक्त आत्मा आमच्या शरीरात आहे, तो आत्मा दिसत नाही. मग आत्मा जर बाहेर निघाला तर डेड बॉडी तिथंच पडलेली आहे. मग ज्यावेळेस त्या आत गेल्या त्यावेळेस त्यांना येशू कसा पाहिजे होता? शरीराने तिथं सापडला पाहिजे होता आणि मग आत्म्यात सगळीकडे दिसायला पाहिजे होता. आणि जर शरीर तिथं पडलं असतं आणि आत्म्यामध्ये दिसला असता तर लोक काय म्हटले असते? येशू मरणातून उठला नाही तर येशूचं हे भूत आहे. मग आम्ही कोणावर विश्वास ठेवतो? अशी समज झाली असते. म्हणून लक्षात घ्यायचं कधी पण, येशू आत्म्यामध्ये उठला नाही, आत्म्याने त्याला उठवलं. म्हणजे पवित्र आत्मा, पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या आत्म्याने येशूचं शरीर मृतातून उठवलं. म्हणून शरीराने तो उठलेला आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस स्वर्गात जाऊ, ज्यावेळेस त्याला भेटू त्यावेळेस तोंडोतोंड भेटत असताना जसा येशू 33 वर्षाचा तरुण आहे, 33व्या वर्षी जसं त्याचं वधस्तंभावरती मरण झालं आणि तो पुन्हा उठला, तर जसा तो 33 किंवा 33.5 वर्षाचा तरुण, त्या तरुण व्यक्तीला आपण तोंडोतोंड भेटणार आहोत. हालेलुया. आणि कसं भेटणार आहोत? शरीरामध्ये भेटणार आहोत. कसं भेटणार आहोत? शरीरामध्ये भेटणार आहोत. कारण की येशू शरीराने जिवंत आहे आणि तो स्वर्गात घेतला गेला. का? पवित्र शास्त्र पुष्कळ पुरावे देतं आम्हाला की येशू शरीरामध्ये मृत्यू पावला आणि शरीरामध्ये उठला. कारण की त्याचं शरीर त्या ठिकाणी जे होतं ते तिथं सापडलं नाही, तर त्या शरीराने त्याला उठावं असं अगत्य आहे. जर 7वं वचन ऐकलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनाच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. म्हणजे याचं अवश्य आहे की येशूला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे वर्तमान कळवले की येशू ख्रिस्त मृतातून उठलेला आहे. येशू ख्रिस्त शरीराने मृतातून उठलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो आमचा महान परमेश्वर आहे. मग ज्यावेळेस तो मरण पावला त्यावेळेस त्यामध्ये 3 दिवसाचा गॅप होता. मग 3 दिवस येशूने काय केलं? पवित्र शास्त्र काय सांगतं त्याच्याजवळ? काय केलं 3 दिवस?
कोणी सांगाल मला? हां, शिष्यांना दर्शन मरणातून उठल्यावर दिलं, पण ज्यावेळेस तो मृत पावला त्यावेळेस काय केलं त्यांनी त्या 3 दिवसामध्ये? पवित्र शास्त्र काय? व्हेरी गुड. अधोलोकामध्ये तो गेला. कारण की याच्यापूर्वी येशूची सुवार्ता तिथे नव्हती. येशू आला त्याच्या अगोदर कितीतरी लोक मरण पावलेले होते ज्यांना येशू माहिती नव्हता. त्या दिवसामध्ये तो अधोलोकात गेला. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 1ला अध्याय, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 8 वचन काय सांगतं? प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 8 वचन. प्रभुदेव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. 1:8 1:18 असेल बहुतेक. 1:18 वाचा. 1:18. मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस तो कुठे गेला? अधोलोकात गेला. आणि तो काय सांगतो की आता अधोलोकात गेल्यानंतर त्याने जे काम केलेलं आहे ते काम हे केलेलं आहे की त्या अधोलोकांना देखील सुवार्ता तिथं प्राप्त झाली. त्या लोकांना ज्यांना ख्रिस्त माहिती नव्हता त्यांना देखील माहिती झाली. आणि अधोलोकाच्या किल्ल्या आतापर्यंत कोणाच्या हातामध्ये होत्या? किल्ल्या म्हणजे काय? किल्ल्या म्हणजे काय? चावी माहिती मला. किल्ल्या काय दर्शवतं? समजा आता माझ्या घराच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत म्हणजे काय दर्शवतं ते? चावी आहे का? अधिकार दर्शवतं. जर ह्या चाव्या माझ्याजवळ आहेत माझ्या घराच्या, तर ह्या चाव्या ज्या आहेत ह्या भरपूर चाव्या आल्या. अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. काय माझ्या हातात आहे? किल्ल्या. मग किल्ली ज्यावेळेस माझ्या हातात असते त्यावेळेस माझा अधिकार असतो की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी घरी जाईल, घर उघडल आणि घरात प्रवेश करल, घर लावील आणि घराच्या बाहेर प्रवेश करल. म्हणजे ज्यावेळेस माझ्याजवळ अधिकार आहे, ज्यावेळेस किल्ल्या आहेत, त्यावेळेस ह्या किल्ल्या ज्या आहेत ह्या किल्ल्या सैतानाच्या हातामध्ये होत्या. आतापर्यंत अधोलोकावरती सैतानाचं चालत होतं कारण की सैतान राज्य करत होता. या पृथ्वीवरती त्याचं राज्य होतं, अधोलोकावरती त्याचं राज्य होतं. परंतु येशू ज्यावेळेस मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, येशूने ज्यावेळेस वधस्तंभावर रक्त सांडलं त्यावेळेस ह्या किल्ल्या ज्या दुष्ट आत्म्याच्या हातात होत्या त्या त्याने काय केल्या? हिसकून घेतलेल्या. आणि तो अधिकार कोणाच्या ताब्यात आला? येशूच्या. मग आता जो अधिकार किंवा ज्या किल्ल्या आहेत त्या कोणाच्या ताब्यात आहेत? येशूच्या. आणि जो अधिकार येशूच्या ताब्यात आहे तो कोणाला देता येतो? तुम्हाला देता येतो. मग अधिकारी कोण आहे? आपण आहोत. परमेश्वरामध्ये तारलेले लोक अधिकारी आहेत म्हणून आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो आणि शब्दाने बोलतो त्यावेळेस तो अधिकार आमच्या ताब्यामध्ये येतो. म्हणून आता मृत्यू राहिलेला नाही. जो येशूवरती विश्वास ठेवतो, जो येशूच्या मरणावरती विश्वास ठेवतो, येशूने केलेल्या बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी अधोलोक ठेवलेलं नाही. कारण की येशूने अधोलोकाच्या किल्ल्या स्वतःजवळ ठेवलेल्या आहे. म्हणून आमच्यासाठी अधोलोक नाही तर या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांसाठी प्रभू येशूने सुखलोक ठेवलेला आहे आणि स्वर्ग ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. किती जणांना गॅरंटी आज की मी स्वर्गात निश्चित जाणार म्हणून? खरं खरं सांगा. काजू काही वाटतं किल्ल्या सैतानाच्याच ताब्यात आहे. जर या सैतानाच्या ताब्यात असते ना तर मग मला नाही वाटत कोणी स्वर्गात गेला असतं. अधिकार नसता. पण त्या किल्ल्याचा अधिकार आता येशूच्या ताब्यात आहे. कारण की स्पष्ट सांगतं की त्याने त्या किल्ल्या स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आहे. अधोलोकाच्या किल्ल्या म्हणजे येशूने जे कार्य केलं ना, शेवटचा शब्द ज्यावेळेस मी म्हटलं होतं तुम्हाला, पूर्ण झाले, 6वा शब्द पूर्ण झाले म्हणजे त्याने सगळं पूर्ण केलं. छोटं काम त्याने ठेवलं नाही. एकही काम त्याने बॅक ठेवलं नाही. सगळे कामं पूर्ण केले. सगळे कामं पूर्ण केले. अधिकार घेतला. इवन अधोलोकावरती देखील अधिकार घेतला. म्हणून येशू जो आहे त्याच्याच नावामध्ये पृथ्वीवरती तारण आहे. आकाशाखाली आणि पृथ्वीवरती असं एकच नाव पवित्र शास्त्र सांगतं देण्यात आलेलं आहे ज्याद्वारे मनुष्याचं तारण होतं आणि ते नाव आहे फक्त आणि फक्त येशू. म्हणून येशू नावात आम्ही तारल्या गेलेलो आहोत. कारण की अधिकार आणि अधोलोकाच्या किल्ल्या येशूजवळ आहेत. म्हणून येशूने सगळं पूर्ण केलं.
म्हणून आज तुम्ही पुनरुत्थानाचा सण साजरा करता. आज आम्ही पुनरुत्थान म्हणतो म्हणजे मरणातून उठणं म्हणतो. म्हणून आमचा विश्वास व्यर्थ नाही, आमचा विश्वास व्यर्थ नाही. मी लहानपणी मला विचारायचा, मला माहिती नाही का विचारायचा, पण अंधार पडला, लाईट गेली का मी छाती चोळत असं बाहेर पळायचो आणि मला असं विचारायचं लहानपणी की मेल्यानंतर काय. काय माहिती नाही, देवाचं ते आकर्षण असेल कदाचित, मला त्याच्याकडे खेचायचं असेल म्हणून तो मला तो विचार देत असेल. नेहमी विचारायचं मला, मेल्यानंतर काय, मेल्यानंतर माझे आईवडील कुठं राहतील, मेल्यानंतर काय, लहानपणापासून विचारायचं मला. पण ज्यावेळेस माझं तारण झालं त्या दिवशी माझा हा विचार संपला आणि त्या दिवशी मला कळालं की मेल्यानंतर काय नाही, मेल्यानंतर येशू आहे, येशूने दिलेलं स्वर्ग आहे आणि तिथं मी जिथं राहणार, जर माझे आईवडील तारण पावलेले आहेत ते देखील मला तिथंच भेटणार आहे. मेल्यानंतर मला जीवन सार्वकालिक जीवन आहे. म्हणून या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण जे येशूमध्ये तारण पावलेले आहेत त्या सगळ्यांना प्रभू येशू जर मरणातून उठला आहे तर त्यांना देखील मरणातून उठण्याचा अनुभव येणार आहे. आम्ही सगळे जिवंत राहणार आहोत आणि हे जिवंत राहणं जे आहे ते युगानयुग आहे, युगानयुग. आणि त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की जसं येशूने त्या ठिकाणी मरणातून उठला त्याच्यानंतर पहिलं दर्शन जे आहे ते अम्माऊस गावाच्या रस्त्यावर 2 शिष्य चाललेले होते आणि 2 शिष्य आपसात ती चर्चा करत होते की काय झालं काल, कसं येशूला वधस्तंभावर खिळून मारण्यात आलं, काय करण्यात आलं. आणि तेवढ्यात येशू त्यांच्यामध्ये आला आणि येशू त्यांच्याबरोबर चालू लागला आणि येशू बोलू लागला त्यांच्याबरोबर. काय झालं त्यांना विचारतो तो, काय झालं ते म्हणतात तुला माहिती नाही का काय गोष्टी घडल्या म्हणून. 2 तर मला पण सांगा. पण येशू त्यांच्याबरोबर हे त्यांना उमगलंच नाही. 24 वचन सांगतं, 24 अध्याय 24 वचन, मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःख सोसावी, आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय. मग त्याने मोशेचे सर्व संदेष्टे याच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते पुढे जात होते त्याच्याजवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्याबरोबर राहा. म्हणजे येशूला ते म्हणतात आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्याच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायस बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला, ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्याचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. जसं त्याने भाकर घेतली, भाकर घेऊन मोडली, त्यांना आठवण झाली, त्यांचे डोळे उघडले आणि जसे डोळे उघडले तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला, म्हणजे त्यांच्यापासून निघून गेला. मग 32 वचन सांगतं, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आपल्या आत उकळी येत नव्हती काय. म्हणजे येशू बोलत होता त्यावेळेस उकळी येत होती पण आपण ओळखलं नाही त्याला. मग त्याच घटकेस ते उठून यरूशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्याच्याबरोबरचे लोक एकत्र जमले. त्यांना आढळले, ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे, खरोखर उठला आहे, शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या घटना व त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्यांना कसे ओळखले हे निवेदन केले. आता काही जणांना दर्शन दिलं, 2 जणांना, पण आता 11 प्रेषित एकत्रित आहेत 36 वचनामध्ये. ते या गोष्टी सांगत असतात. तो म्हणाला स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला तुम्हा शांती असो. मग ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला, तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात. माझे हात व माझे पाय पहा, मीच आहे, मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते. म्हणून मी म्हटलं की येशू भूत नाही, आम्ही आत्म्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे देवाचा आत्म्यावरती, परंतु येशू जो आहे तो भूत नाही, तो शरीराने उठलेला आहे. म्हणून इथं तो काय म्हणतो, ज्यावेळेस तो मरणातून उठला, प्रेषितांना दर्शन दिलं 11 जणांना, माझे हात पहा, जिथं मला भोसकण्यात आलं, जिथं मला खिळा ठोकण्यात आले ते बघा, माझ्या कुशीत भाला भोसकण्यात आला तिथं हात लावून बघा, तो मीच आहे, मी भूत नाही. तो म्हणतो हाड मांस असलेला मी आहे, मला चाचपून पहा. असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुमच्याजवळ काही खाण्यास आहे का. आनंद झाला त्यांना, पण तरी खरं वाटलं नाही. मग तो म्हणतो काही खायला आहे का तुमच्याजवळ, काही खायला देऊ शकता. मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. माशाचा तुकडा घेतला आणि तो खाल्ला. भूत किंवा आत्मा खाऊ शकत नाही,
शरीरच खातं, आम्हाला जी भूक लागते ते शरीर आहे म्हणून शरीर खाऊ शकतं. आणि येशूने काय केलं, तो माशाचा तुकडा त्यांच्याद्वारे खाल्ला आणि मग त्यांचा विश्वास बसला की खरंच हा प्रभू आहे. आणि मग म्हटलेलं आहे 45 वचनात, तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. शास्त्र समजण्यासाठी देखील मन उघडणं आवश्यक आहे. शास्त्र असंच कोणाला समजत नाही. असं जर तुम्ही वाचायला लागले तर असं हिस्ट्री बुकसारखं वाचताल, इतिहासाचं पुस्तक. पण ज्या दिवशी प्रभू आमचं शास्त्र किंवा आमचं मन उघडेल त्यावेळेस हे शास्त्र जे आहे, पवित्र शास्त्र आम्हाला समजायला लागेल. आणि 46 वचन सांगतं, त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. हे अगत्य आहे की येशूने मरणातून उठावे आणि जो मरणातून उठलेला आहे तिसऱ्या दिवशी त्याने उठावे आणि यरूशलेमेपासून सुरुवात होऊन पृथ्वीच्या शेवटापर्यंत ती सुवार्ता चालल्या जावी. मग येशू जो आहे तो आशिया खंडामध्ये इस्रायलमध्ये जन्मास आला, जे पृथ्वीचं सेंटर पॉईंट आहे की तिथून ती सुवार्ता आज सगळीकडे पोहोचलेली आहे. म्हणजे देवासाठी पृथ्वी फार मोठी नाही आणि येशूची सुवार्ता जी आहे ती सर्व जगभर पसरत आहे. आणि ती ही घोषणा आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि जो पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचं तारण होतं. आणि जसा येशू मरणातून उठलेला आहे तो देखील युगानयुग जिवंत राहतो. पुनरुत्थानाच्या सणाचा हाच अर्थ आहे. पुनरुत्थान जे आम्ही साजरा करतो किंवा रिझरेक्शन डे आपण म्हणतो, तो रिझरेक्शन डे साजरा करत असताना प्रभू येशू आम्हाला हे सांगत आहे की मी जिवंत आहे आणि जर मी जिवंत आहे तर तुम्ही देखील सदैव जिवंत राहणार आहात. म्हणजे जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला मृत्यू नाही, मरणाची नांगी त्याने ठेचलेली आहे आणि आता त्याच्या जीवनामध्ये जीवन आहे, आमच्यामध्ये जीवन आहे, आमच्यामध्ये जीवन वस्ती करतं. म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला स्वर्गामध्ये जागा आहे. म्हणजे तुमच्यावर शिक्का मारला गेलेला आहे. जर तुमचं तारण झालेलं आहे, तारण म्हणजे पापापासून मुक्ती. जर तुम्ही येशूला क्षमा मागितलेली पापाची आणि त्याच्या रक्तावर विश्वास ठेवलेला आहे तर येशू जसा जिवंत आहे तसे तुम्ही जिवंत राहणार आहात आणि युगानयुगाचं राज्य जे आहे ते चालणार आहे. म्हणून येशू नेहमी बोलत होता की माझं राज्य या जगातलं राज्य नाही, माझं राज्य पृथ्वीवरचं राज्य नाही, माझं राज्य शरीराचं राज्य नाही, माझं राज्य अदृश्य राज्य आहे. आणि ते अदृश्य राज्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते राज्य एका काळापुरतं मर्यादित नाही. दाविदाचं राज्याला अंत नाही असं म्हटलेलं आहे. दाविदाला ते अभिवचन दिलेलं होतं. दाविदाच्या कुळात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरणातून उठला त्यावेळेस पुन्हा तो येईल आणि त्याचं राज्य स्थापन करेल. त्यावेळेस त्याचं राज्य संपणारं राहणार नाही, ते समाप्त होत नाही, ते युगानयुग चालतं. मग जसं स्वर्गाचं राज्य युगानयुग चालतं तसं जो कोणी त्याला नाकारतो त्याला नरकाच्या अग्नीत टाकण्यात येईल आणि ती अग्नी देखील युगानयुग राहणार आहे. तिथून आपली सुटका होणार नाही. काही जण म्हणतील काय कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिला नरक, कोणी पाहिलं अग्नी, करून घेऊ आयुष, करू पाप, काय फरक पडतो? काही होत नाही. पण पवित्र शास्त्र सांगतं अग्नी रिअल आहे आणि स्वर्ग देखील रिअल आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. जो कोणी येशूला नाकारतो आणि पापात राहतो त्याला ती नरक अग्नी भेटते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आज सुवार्ता प्राप्त झाली आणि वचन प्राप्त झालं तर देवामध्ये वाढलं गरजेचं आहे. त्याला सोडून डावी उजवीकडे वळायचं नाही. जरी सैतानाने आम्हाला पाडायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याचं ऐकायचं नाही. आम्हाला देवामध्ये वाढायचं आहे आणि प्रभूचं सामर्थ्य स्वीकारायचं. म्हणून युगानयुग तो जिवंत आहे, प्रभू उठला आहे आणि तो खरोखर खरोखर उठलेला परमेश्वर आहे. ज्याची भक्ती तुम्ही करता, ज्याची उपासना करता, त्याची कबर बांधलेली नाही, त्याची कबर आजही रिकामी आहे आणि युगानयुगासाठी तो जिवंत परमेश्वर आहे. आणि जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त वरती घेतल्या गेलेला आहे, 500 लोकांनी त्याला वरती जाताना बघितलेला आहे, तोच प्रभू पुन्हा त्याच्या मंडळीला घ्यायला यायला तयार आहे. म्हणून मंडळीने तयार राहायचं आहे, आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने तयार राहायचं आहे, जागृत राहायचं आहे की प्रभू मला पुन्हा घेण्यास येणार आहे. मी देखील परमेश्वरा तुझ्यामध्ये जागृत राहतो, कारण की जसा तू जिवंत आहे तसा मी जिवंत राहणार आहे. म्हणून जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल. हे शब्द जगिक माणसाला समजणार नाही. जो आत्मिक आहे,
आणि ज्याला वचन समजतं त्याला समजल की जो येशूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, म्हणजे शारीरिक मरणातून पुन्हा तो उठेल आणि येशूला सामोरं जाईल आणि युगानुयुग तो जिवंत राहील आणि ते अंत कधीच होणार नाही. हालेलुया. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आपल्या पायावरती आणि आज त्याचं स्मरण करूया, मनापासून त्याला धन्यवाद देऊया. त्याच्यामुळे आम्हाला स्वर्ग प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही येशूच्या सानिध्यामुळे आम्ही स्वर्गात जाऊ शकतो, प्रभूचं कार्य आम्ही पाहू शकतो. म्हणून आज आपण सगळेजण या पुनरुत्थानाच्या सणामध्ये सहभागी झालेलो आहोत. मनापासून धन्यवाद देऊया. आज आभार माना की तुम्हाला सुवार्ता प्राप्त झाली. आज कितीतरी लोक आहेत ज्यांना येशूचं नाव देखील माहिती नाही. कितीतरी खेडे आहेत, कितीतरी गाव आहेत, कितीतरी ठिकाणं आहेत, बेट आहेत, अशा ठिकाणी त्यांना तारण प्राप्त झालं नाही. पण आम्ही भाग्यवान लोक आहोत की आमच्या कानावरती येशूचं नाव आलेलं आहे, आमच्या कानावरती येशू ख्रिस्ताचं नाव आलेलं आहे आणि आमचं तारण झालेलं आहे. तारणारा प्रभू आमच्या बरोबर आहे.